दैनिक विकासनामा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही आपणास हाक मराठी अर्बन निधी लिमिटेड नाशिक येथील चेअरमन भूषण वाघ यांच्या आणि इतर त्रयस्थ व्यक्तीच्या संभाषणातून काही वादविवाद उपस्थित होईल असे वाक्य निघाले असे संबंधितांचा आरोप आहे। त्याबद्दल आम्ही छत्रपती शिवराय यांच्या अवमानकारक शब्दाबद्दल त्यांचा खुलासा करून घेण्यासाठी माननीय श्री भूषण वाघ साहेब यांच्याशी संपर्क साधला आहे। आणि भूषण वाघ साहेब आत्ताच नुकतंच काही व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्ही ऑडिओ क्लिप ऐकली आणि त्यामध्ये संबंधितांचं बोलणं असं आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही अवमानकारक वक्तव्य वापर केलं आहे, तर त्याबद्दल आपला काय खुलासा आहे? नमस्कार, मी भूषण सुरेश वाघ, अध्यक्ष आणि चेअरमन हाक मराठी अर्बन निधी लिमिटेड नाशिक। जसा माननीय काजी साहेब यांनी मुद्दा उपस्थित केला की कालची जी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानकारक उल्लेख करण्यात आला आहे असा जो मेसेज फिरत आहे, त्या संदर्भात मी आपणास खुलासा करू इच्छितो की जो विषय झाला त्या विषयाच्या मागे जर तुम्ही पूर्णपणे ऑडिओ क्लिप ऐकली असेल, संबंधित व्यक्तीने जसं की मी व्यक्तीचं नाव घेऊ इच्छितो, दत्ता पवार या व्यक्तीने फोन करून जी शिवीगाळ करण्यात आली आणि माझ्या कौटुंबिक परिवाराबद्दल माझी बायको असेल, माझी आई असेल, जसं की तुम्ही आज पूर्णपणे क्लिप ऐकली असेल, त्या संदर्भात जे दोन शब्द झाले त्या शब्दानुसार संबंधिताचं म्हणणं असं आहे की माझ्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानकारक उल्लेख झाला। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण जनतेला एक आवाहन करू इच्छितो। मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुळात न होताच संबंधित व्यक्तीने तो मुद्दा फिरवून आपण जर पूर्ण ऑडिओ क्लिप ऐकली असेल त्याच्यावरती पूर्ण उल्लेख झालेला आहे, आपणास पूर्ण ऐकवायला मिळेल। संबंधित व्यक्तीने शिवीगाळ करण्यासंदर्भात आणि शिवीगाळ करून जो मुद्दा उपस्थित केला त्याच मुद्द्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्यात आला आणि त्या रागाच्या भरात म्हणा, द्वेषाच्या भरात म्हणा किंवा जाणून बुजून जे काही माझ्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात आला असेल असं जर कुणास वाटत असेल तर त्याबद्दल मी सर्वप्रथम जाहीर दिलगिरी व्यक्त करतो आणि संबंधित व्यक्तींची आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जनतेची मी जाहीर माफी मागतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांची सुद्धा माफी मागतो। मुद्दा असा होता की आपल्याकडे असलेले सभासद दत्ता पवार हे जे पुण्यावरून सभासद आहेत यांनी 15 दिवसापासून जो काही खेळ चालवला होता त्या संदर्भात बऱ्याच वेळा दत्ता पवार यांना खुलासा करण्यात आला होता आणि दत्ता पवार यांचा राजीनामा आपल्याकडे आल्यानंतर त्यांची जी फीज होती ती फीज आपण त्यांना परत करण्यात आली होती। त्या संदर्भातले स्क्रीनशॉट असतील, पेमेंटचे स्क्रीनशॉट असतील, हे ग्रुपवरती टाकण्यात येतील, ते आपण बघू शकतात। तरी सुद्धा दत्ता पवार या व्यक्तीने जो मुद्दा लावून धरला आणि त्या मुद्द्यामध्ये वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन उल्लेख करून जो काही अवमानकारक शब्द माझ्याकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ करून जो काही प्रयत्न करण्यात आला, तर त्या प्रयत्नांमध्ये जाणून बुजून चुकून जर माझ्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असेल, मुळात तसं बघायला गेलं तर अवमानाचा विषयच येत नाही। जर आपण संपूर्णपणे पूर्ण क्लिप ऐकली असेल, ऑडिओ क्लिप जर ऐकली असेल, त्याच्यामध्ये पूर्ण मुद्दा आपल्याला लक्षात येईल। ही क्लिप जर आपण पूर्णपणे शेवटपर्यंत ऐकली असेल तर मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती अवमानकारक आणि किती आज्ञापूर्वक बोललो आपल्यास हे लक्षात येईल। सुरुवातीला जे काही माझ्याकडे तोंडातून एक शब्द निघाला, परत मी त्याबद्दल आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो, छत्रपती शिवरायांना वंदन करतो। दत्ता पवार यांचा मुद्दा होता की त्यांनी प्रलंबित फाईल हा मुद्दा धरून जो काही प्रश्न उपस्थित केला होता त्या संदर्भात त्यांना वेळोवेळी खुलासा करून प्रत्येक गोष्टीचे एक समाधानकारक उत्तर देण्यात आले। तरीही दत्ता पवार यांनी काही लोकांना हाताशी धरून जो काही मुद्दा उपस्थित करण्यात आला, मला त्याच मुद्द्याबद्दल त्यांना म्हणायचे होते, पण ज्यांनी ती गलिच्छ जी भाषा वापरली, माझ्या परिवार संदर्भात असेल, माझ्या बायकोच्या संदर्भात असेल, माझ्या आईच्या संदर्भात असेल, जसं की आपण ऐकलं असेल, त्यानुसार दत्ता पवार यांनी जे उच्चार केलेत आपण पूर्ण ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू शकतात आणि माझे उच्चारही पूर्णपणे आपण ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू शकतात। दत्ता पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा
जो काही वारंवार उल्लेख केला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला असं त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही सांगण्यात आलं, जर जनतेने पूर्ण ऑडिओ क्लिप जर पूर्णपणे ऐकली असेल तर त्यामध्ये दत्ता पवार यांनी मला, माझ्या परिवाराला आणि माझ्या कर्मचाऱ्यांना औरंगजेबाची औलाद असा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि काजी साहेबांचा काही संबंध नसताना काजी साहेबांवरती केस करण्याचा त्यांनी उल्लेख केला आहे. आता मी जनतेला एक प्रश्न विचारू इच्छितो, जर दत्ता पवार यांचं माझ्या संदर्भातला उच्चार जनतेमध्ये पसरून काहीतरी उगाच भ्रम निर्माण करण्यात येत असतील तर दत्ता पवार यांनी औरंगजेब यांचे नाव घेऊन आणि मला किंवा माझ्या स्टाफला असेल, माझ्या परिवाराला असेल, औरंगजेबाची औलाद म्हणून काजी साहेबांची जी काही हानी करण्यात आली आणि काजी साहेबांवरती जे काही उल्लेख करण्यात आले, तरी या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मी संपूर्ण जनतेला, महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला, कर्जधारकांना आणि सभासदांना एक आवाहन करू इच्छितो. काही गोष्टी मान्य केल्या तर चांगल्याच असतात, तर मी लोकांच्या म्हणण्यानुसार जी काही चूक झाली आहे ती मान्य करतोय. मी असं म्हणेल, मान्य करण्याची परिस्थिती नसल्यावरही जे काही समोरून प्रशासकीय अडचणी असतील, तांत्रिक अडचणी असतील, अधिकारी वर्गांच्या काही सूचना असतील, या सगळ्या गोष्टींना अनुसरून आजपर्यंत जे प्रकरण खोडंबलीत किंवा जे लांबणीवर गेलीत या सगळ्यांची आपण जी एक व्यवस्था करण्यात आली होती CMGPच्या माध्यमातून, आपण ज्या फाईल वर्ग करून लोकांचे आता कालपासून जे कर्ज प्रकरण अपलोड करून लागलीच देणार होतो त्या कर्ज प्रकरणांचा मला आता परत एकदा विचार करावा लागेल असं मला स्वतःला वाटायला लागलंय. कारण 20-25 लोकांच्या टीमच्या जे दत्ता पवार यांनी 20-25 लोक हाताशी घेतली आहेत, या लोकांच्या टीमच्या काही अडचणींमुळे जर पूर्ण 1200 सभासद लोकांचा जर एक माझ्या हिशोबाने जर कर्ज प्रकरण अजून प्रलंबित होत असतील किंवा कामे थांबत असतील तर ही गोष्ट अगदी मनाला खटकण्यासारखी आहे. माझी प्रामाणिक इच्छा आहे की कुणाच्या 20-25 लोकांच्या काही गोष्टींच्या कारणास्तव 1200 लोकांचे प्रकरण थांबू नये, पण तरीही लोकांची जर अशी इच्छा असेल तर या गोष्टीवर मी नक्कीच विचार करेल. आणि आजपासून ज्या ज्या सभासदांना कर्ज प्रकरण हे नको असतील किंवा ज्यांना वाटत असेल की कर्ज प्रकरणांना विलंब होत आहे किंवा कर्ज प्रकरण होत नाहीत किंवा काही लोकांच्या म्हणण्यानुसार कर्ज प्रकरण हे होणारच नाहीत, तर अशा सभासदांनी उद्यापासून लेखी स्वरूपात बँकेत एक राजीनामा अर्ज दाखल करावा. त्या ज्या ज्या लोकांचे राजीनामे अर्ज दाखल होतील त्या लोकांचे राजीनामे अर्ज संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून मंजूर करून 7 दिवसाच्या आत संपूर्ण ज्या ज्या सभासदांचे राजीनामे रद्द करण्यात आले आहेत त्या सभासदांच्या खात्यावर किमान 7 दिवसाच्या आत त्यांचे संपूर्ण पेमेंट हे 1ही रुपया न वर्ग करता संपूर्ण पेमेंट हे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. आणि मी म्हणतो की ज्या ज्या सभासदांना हे प्रकरण नको असतील किंवा ज्यांना वाटत असेल की ही प्रकरणं प्रलंबित झालीत किंवा होणारच नाहीत किंवा होणारा किती उशीर असेल, तर अशा सभासदांनी कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता त्यांचे सभासदत्व अर्ज देऊन रद्द करून घेणे आणि आपले पेमेंट लागलीच परत मिळवून घेणे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सभासदांना एक विनंती करू इच्छितो, ज्या लोकांनी आजपर्यंत बँकेत जेही काही रोख रक्कम स्वरूपात किंवा ऑनलाईन स्वरूपात जी रक्कम भरली असेल आणि ज्या सभासदांचे कर्ज प्रकरण आले असतील अशा सभासदांचा 1ही रुपया वर्ग न करता त्यांची सगळीच्या सगळी रक्कम ही 7 दिवसाच्या आतमध्ये त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. परत एकदा मी छत्रपती शिवाजी महाराज यांची जाहीर माफी मागतो, पूर्ण जनतेची माफी मागतो, शिवरायांना वंदन करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. हा माझा जाहीरनामा समजून सगळ्या लोकांनी मला क्षमा करावी, सगळ्या लोकांची मी माफी मागतो. धन्यवाद. परत एक मुद्दा असा आहे की आपण प्रकरण ज्यांना राजीनामा स्वेच्छेने द्यायचा आहे अशाने राजीनामा देऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ असा तर नव्हे ना का आपण त्यांना ज्या लोकांची फक्त आपल्याकडनं कर्ज घेण्याची इच्छा आहे त्यांच्याबद्दल काय मत? मी सुरुवातीलाच माझ्या वाक्यामध्ये जर आपण ऐकले असेल, मी कुणालाही स्वतःहून म्हटलेले नाही की सभासदांनी यावे आणि राजीनामे द्यावेत, पण ज्या काही सभासदांनी गोंधळ माजवला आहे किंवा हाक मराठी अर्बन बँकेची बदनामी सुरू केली आहे अशा लोकांनी त्वरित माझ्या इच्छेप्रमाणे त्यांनी अर्ज करावा. ज्या लोकांना जर वाटतच आहे की कर्ज प्रकरणे होणारच नाहीत किंवा कर्ज प्रकरणांना प्रलंब लागत आहे किंवा वागसर हे मुद्दाम कर्ज प्रकरण थांबवत आहेत, तर अशा सभासदांनी त्वरित राजीनामा द्यावा.
त्यांचे राजीनामे आपण त्वरित मंजूर करू आणि त्यांची संपूर्ण रक्कम ही त्यांच्या खात्यावर 7 दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण रक्कम आपण जमा करू. माझं म्हणणं असं आहे की जे प्रामाणिक सभासद आहे, ज्यांची इच्छा आहे की आपल्याकडनं त्यांना कर्ज मिळावं आणि त्यांचा व्यवसाय वृद्धीस व्हावं आणि ते नियमितपणे आपले हप्त भरण्यासाठी तयार आहे, अशा सभासदांना निर्णय घ्या. मी अशा संदर्भात बोलू इच्छितो की आजही 1200 सभासदांमधून 1000 ते 1100 सभासद हे आतापर्यंत खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत आणि प्रत्येक सभासदाचं म्हणणं आहे, सर 8 दिवस 15 दिवस जरी लागत असतील, आम्ही एवढे दिवस थांबलो तर अजून 8-15 दिवस थांबण्यास तयार आहोत, पण आपण ही कर्ज प्रकरण कुठल्या काय योजनेतून होईना, कुठल्या ना कुठल्या योजनेतून आम्हाला ही मार्गी लावावीत, आमची प्रकरण मंजूर करून जी काही रक्कम कर्ज प्रकरणाची असेल ती त्वरित आमच्या खात्यावर मिळवून द्यावी, अशा ज्या सभासदांचा आग्रह आहे अशा सभासदांना मी सांगू इच्छितो की जे आजपर्यंत जे माझे प्रामाणिक प्रयत्न आहेत, ज्या माझ्या धावपळी आहेत, जे माझे काम आहे ते आजपर्यंत सगळ्या लोकांना दिसतंय, ते पूर्णपणे पारदर्शक आहे. ज्या काही लोकांना दिसत नसेल तर त्यांनी इतर सभासदांकडून त्या संदर्भात खुलासा करून घ्यावा किंवा प्रत्यक्ष बँकेतून माझ्याकडून खुलासा करून घेण्यात यावा. जे सभासद आजही माझ्यावरती विश्वास ठेवून थांबलेले आहेत अशा सभासदांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून शब्द आणि विश्वास देतो की जे सभासद माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत किंवा ज्या सभासदांना आजही वाटते की भूषण वाघ साहेबांकडून आजही आपले कर्ज प्रकरण होतील आणि आपल्या उद्योग व्यवसायाला चालना मिळेल किंवा काही सभासदांचे नवीन उद्योग व्यवसाय उभे राहतील, तर या बाबीस माझा पूर्णपणे माझा मी जे आज जीवापाड काम करतोय, ज्या सगळ्या गोष्टी करतोय त्या सगळ्या गोष्टींना मी अनुसरून एक गोष्ट सांगतो, ज्यांची कर्ज प्रकरण मार्गी लावून देण्याची ही जबाबदारी माझी असेल, असं मी काजी साहेबांच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण जनतेला एक सांगू इच्छितो की जे काही आतापर्यंत राबवण्यात आलेलं आहे किंवा सगळ्या गोष्टी राबवण्यात आलेल्या आहे, अधिकारी वर्ग असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील, मी सगळ्या गोष्टींना 3-3 दिवस थांबून सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून सगळ्या गोष्टी मार्गी लावण्याच्या मार्गावरती आहे. ज्या सभासदांना थांबण्याची तयारी असेल त्यांनी आजही माझ्यासोबत थांबावे. जो विश्वास आजपर्यंत माझ्यावरती आणि हाक मराठीवरती दाखवण्यात आलेला आहे तो विश्वास सदृढ राहू द्यावा आणि आपली कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करून घ्यावी. त्यासाठी मी माझा पूर्णपणे आज काजी साहेबांच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला आणि संपूर्ण सभासदांना शब्द देतो आणि मी एक ग्वाही देतो की आज आपले जे कर्ज प्रकरण करू इच्छितात त्यांची कर्ज प्रकरण मी माझ्या हिशोबाने संपूर्णपणे मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करेल म्हणण्यापेक्षा ती मार्गी लावूनच देणार आणि ज्या जनतेने आज खोळंबा माजवलाय त्या जनतेच्या तोंडावरती या गोष्टीचा नक्कीच आपणास जबाब दिसेल. अच्छा, परत एक शेवटचा प्रश्न आहे का, लोकांचं असं म्हणणं आहे की आपण इतके दिवस थांबलोय, आता परत किती दिवस थांबायचं? मी आतापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार किंवा माझ्या माहितीनुसार किंवा मी जे चालवलेलं कार्य आहे त्या कार्याच्या माहितीनुसार आतापर्यंत जी आलेली माहिती आहे, आतापर्यंत जे कर्ज प्रकरण आपण थांबवली होती किंवा बँकेच्या माध्यमातून जी रेग्युलर कर्ज प्रकरण आपण पुढे केली होती त्या कर्ज प्रकरणांना आज 2 दिवस लागतात, 4 दिवस लागतात की 8 दिवस लागतात की 15 दिवस लागतात याची संपूर्णपणे खात्रीशीर माहिती अजूनपर्यंत माझ्या हाती नाही. म्हणून या कर्ज प्रकरणांना एक पर्याय म्हणून आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपण एक योजना आखली. त्या योजनेचे फॉर्म कालपासून भरण्यात आलेले आहेत किंवा ते फॉर्म भरणे चालू आहेत. त्या योजनेमध्ये ज्या ज्या सभासदांना लाभ घ्यायचा आहे त्या सभासदांनी यावे, आपले कर्ज प्रकरण मंजूर करून घ्यावे, आपले कागदपत्र अपलोड करून घ्यावे, आपले फॉर्म भरून घेण्यात यावे. त्यासाठी मी माझा संपूर्ण कर्मचारी वर्ग, काजी साहेब आणि अजून जे काही आमच्या सोबत असणारे सहकारी असतील हे आज जीवापाड जे काम करतायत, जीव तोडून काम करतायत हे संपूर्ण जनतेला दिसते, ते मला सांगण्याचे कारणच नाही. तरी सुद्धा मी प्रत्येकाला सांगू इच्छितो, ज्या सभासदांना या नवीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी त्वरित उद्यापासून आपली कर्ज प्रकरणे अपलोड करून घ्यावीत, आपली कागदपत्रे अपलोड करून घेण्यात यावीत. मला स्वतः फोन केला तरी चालेल, कर्मचारी वर्गांना फोन केला तरी चालेल. जर फोन घेतले जात नसतील तर मेसेज करावा. बऱ्याच साऱ्या सभासदांचा प्रश्न आहे की कर्मचारी वर्गाकडून फोन घेतले जात नाहीत किंवा वाघ साहेबांकडून फोन घेतले जात नाहीत. तर या गोष्टीलाही काही कारण असू शकते. जसे की आज कालच्या दिवशी जसे काजी साहेब, मी काजी साहेबांच्या समोर सांगू इच्छितो, काजी साहेब संपूर्ण दिवस माझ्यासोबत पूर्ण दिवस बँकेत बसले होते. त्यांनी पूर्ण दिवसाचा कारोबार पाहिला. जे जे करण्यात येते, जे फॉर्म अपलोड करण्यात येतात त्या कार्यानुसार सगळे फोन घेणे शक्य होत नाहीत. माझ्याकडून असो की कर्मचारी वर्गाकडून असो होत नाही. तरी सुद्धा त्या लोकांना माझ्याकडून शक्य होईल तेवढे कॉलबॅक करण्यात येतात. ज्या ज्या लोकांना कॉलबॅक करण्यात येतात त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येते. त्यांचे फॉर्म अपलोडिंग, त्यांची माहिती, सगळ्या गोष्टी माझ्याकडून पूर्णपणे देण्यात येते. माझ्या कर्मचारी वर्गांना मी काल सुद्धा पूर्णपणे सूचना दिल्या आहेत की संपूर्ण सभासदांचे फोन हे उचलले गेले पाहिजेत. जर उचलले जात नसतील तर त्यांना मेसेज करावा. मेसेज जात नसतील तर त्यांना
कॉलबॅक करावा किंवा परत एकदा कॉल करून त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या जाणून घ्याव्यात, शंका ज्या असतील त्या जाणून घ्याव्यात आणि त्वरित त्याच्यावर मार्ग काढावा आणि संपूर्ण सभासदांचे कर्ज प्रकरण हे मार्गी लावावे. मी अशी एक प्रत्येकाला ग्वाही देतो. परत एक तारीख पे तारीख हा विषय काय? मी मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं की तारीख पे तारीख हा विषय जो येतोय, हा तारीख पे तारीख विषय जसं की माझ्याकडून नसेल किंवा हाक मराठी अर्बन कडून नसेल, ज्या पद्धतीने आपण शासकीय योजनेच्या माध्यमातून ज्या फाईल राबवल्या आहेत त्या फाईलच्या माध्यमातून ज्या काही वरून शासकीय अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, जे कोणी असेल त्यांच्याकडून जे काही मला सांगण्यात येते त्याच पद्धतीने समोर सभासदांपर्यंत ती माहिती जाते. त्याच्यामुळे कुणीही असा चुकीचा अर्थ पकडू नये की वाघ सर हे स्वतः तारीख पे तारीख देत आहेत. जर अशा गोष्टींना काही हवं असेल तर पारदर्शकपणे संपूर्ण जबाब देण्यात येतील किंवा पारदर्शकपणे संपूर्ण गोष्टी दाखवण्यात येतील, त्याची ग्वाही मी देतो. सगळ्या गोष्टी शेवटी एक असं आहे का आपण अपलोड केल्यानंतर त्यांना कर्ज केव्हा मिळणार? हे बघा, फाईल अपलोड केल्यानंतर आपल्याला एक वरून 15 दिवसाचा कालावधी मिळालेला आहे. ज्या फाईल आपण अपलोड करतोय त्याचं ऑनलाईन स्टेटस येतं, त्याचे पासवर्ड, आयडी हे सगळ्या गोष्टी येतात, ते लागलीच सभासदांना देण्यात येतात. सभासद त्यांचे आयडी पासवर्डवर साईटवरती जाऊन, ऑनलाईन साईटवरती जाऊन ते त्यांचं स्टेटस चेक करू शकतात. त्या स्टेटसमध्ये त्यांना लागलीच समजेल कर्ज प्रकरणे कसे अपलोड झाली आहेत, कोणत्या योजनेच्या माध्यमातून झाली आहेत, काय काय कागदपत्रे अपलोड करण्यात आली आहेत, त्यांची तारीख काय आलेली आहे किंवा त्यांच्या कर्ज प्रकरणाचं स्टेटस काय आहे हे स्वतः सभासद ऑनलाईन साईटवरती जाऊन स्वतः चेक करू शकतात. धन्यवाद. धन्यवाद.